तर रामकृष्ण हरी मंडळी, आता गावाकडची पहाट म्हणले का इतकं सुंदर वातावरण तुम्हाला कुठंच पाहायला भेटायचं नाही। आता बाबा इकडे शेळीचं दूध काढत होते आणि आजी कोंबड्याला बाजरी टाकीत होत्या। गौरी इतकं येड्यावानी करीत होती। आता शेळीचं दूध तर आपल्यासाठी काढून झालं बरं का, आता मांजरीचं राहिलं होतं ते पण बाबांनी मस्त पैकी काढलं। बाबाला म्हणलं बाबा आता टर्कीची पिल्लं घेऊन थोडा वेळ बसा, कारण की मला थोडं काम आहे, मी ते करतो मग इकडे येतो। आता बाबा मला कधी नाही म्हणत नाही बरं का, कारण की माझ्यापेक्षा बाबालाच जास्त आवडली या कोंबडीच्या पिल्लात, टर्कीच्या पिल्लात, बदकाच्या पिल्लात। आणि खरं म्हणायला गेलं तर त्यांच्यामुळेच मला ही ओढ लागलेली बरं का। आता बघा हे टर्कीचं पिल्लू कसं येड्यावानी करून राहिले कॅमेऱ्यात बघून। नाही आपला हे गोल्या सकाळपासून कुठं गायब होता काय माहिती बाबा, आला तर आला इतका जबरदस्त भरून आला आणि मी वरती पावसाची वाट बघू राहिलो। आता विषयात झाले की कापशीला आहे ना जेव्हापासून लावली का दोनदाच पाऊस झालाय, ते बी बुरबुर काहीतरी, आणि त्याच्यामुळे ना आता कापशीला आपल्याला पाऊस पाहिजेच। आता खालच्या वावरात आहे ना आपल्या पॉवर टिलरने रोटा मारून सगळं मस्त भालं होतं बरं का, पण बिजातलं गवत राहिलं होतं ते लावाळा, तुम्हाला माहितीच असन। आता तेच लावाळा काढायला भावान आजी गेले होते तिकडे, मस्त पैकी त्यांचं कामच चालू होतं। तेवढ्यात म्हणलं मला आहे ना ते 2 टर्कीचे अंडे आणि बदकाचे अंडे पलटायचे राहिलेत मशीन मध्ये, तिकडे जावं तर बघितलं हे दृश्य।